इराणनं इस्रायलवर मिसाईल हल्ला केलाय। 102 बॅलिस्टिक मिसाईल डागल्याचा दावा करण्यात आलेला आहे। नागरिकांना निवारा केंद्रात हलवण्याचं काम सध्या सुरू आहे। तर इराणनं इस्रायलवर मिसाईल हल्ला केलेला आहे। 102 बॅलिस्टिक मिसाईल डागल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे इस्रायलमधले जे नागरिक आहेत त्यांना आता निवारा केंद्रामध्ये हलवण्याचं काम सुरू आहे। ही दृश्य आपण बघतोय। इराणनं इस्रायलवर मिसाईल हल्ला केलाय का 102 तब्बल 102 बॅलिस्टाईन मिसाईल ह्या डागण्यात आलेल्या आहेत आणि तसं दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रांमध्ये हलवण्याचं कामही सुरू आहे। तर या मिसाईल एक क्षेपणास्त्र मारायची आपण हे दृश्य बघतोय। जवळपास 102 बॅलिस्टिक मिसाईल डागण्यात आल्या। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, इराणनं इस्रायलवर हा मिसाईल हल्ला केलेला आहे। जवळपास 102 बॅलिस्टिक मिसाईल डागण्यात आल्या। इराणने केलेला इस्रायलवरती हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जात आहे सध्याच्या युद्धामध्ये। आणि 102 बॅलिस्टिक मिसाईल लागल्यानंतर स्थानिक नागरिकांना बंकरमध्ये जाण्याच्या सूचना इस्रायलने केलेल्या आहेत। इस्रायल डिफेन्स फोर्स म्हणजे IDF ने या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि आतापर्यंत ज्या पद्धतीने ही फायरिंग केली जात आहे, बॅलिस्टिक मिसाईल टाकल्या जात आहे, त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। खास करून दक्षिण इस्रायलमध्ये ही घटना जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि बंकरमध्ये जाण्याची सूचना जी आहेत ते देण्यात आल्या आहेत। IDF कडनं सूचना देण्यात आल्यानंतर संपूर्ण इस्रायलमधील जे महत्त्वाचे भाग आहे त्या भागामध्ये सायरनचा आवाज येत आहे। त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सध्या इस्रायलने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी इस्रायल याचं उत्तर आता इराणला कशा पद्धतीने देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीने इराणचे जे महत्त्वाचे म्होरके म्हणून त्यांना ओळखले जात होते आणि इस्रायलच्या हल्ल्याची जबाबदारी असणाऱ्या अनेक नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं, त्यानंतर हा हल्ला करण्यात आलेला आहे। त्यामुळे इराण आणि इस्रायलचे आता या युद्धादरम्यान पुढचं इस्रायलचं उत्तर काय असणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। शिवाजी, आपण ह्या दृश्यांकडे बघितलं तर जवळपास 102 हे बॅलिस्टिक मिसाईल डागले जात आहेत। त्यामुळे या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात येते असंही कळतंय। ते हल्ले जे आहेत तिथल्या नागरिकांना नवीन नाही, त्यासाठी बंकरची व्यवस्था करण्यात आलेली असते आणि या सगळ्यामध्ये शिवाजी, मी काही काळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे जोडलेले आहेत। सतीशजी, इराणनं इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केलेला आहे। जवळपास 102 मिसाईल त्यांनी डागल्या। नक्कीच मागच्या काही दिवसांच्या घटना जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या होत्या तर मुळात हा संघर्ष जो आहे तो इस्रायल विरुद्ध इराण होता। पण इराण आतापर्यंत जो आहे प्रत्यक्ष युद्धामध्ये उतरला नव्हता आणि त्याची जी प्रॉक्सी आहे ती आपण ज्याला म्हणतो की हमास, हिजबुल्ला आणि हुती यांच्या मार्फत जो आहे एक प्रकारे इराण इस्रायल विरुद्ध त्या ठिकाणी संघर्ष करत होता। पण मागच्या काही आठवड्याच्या घटना आपण जर पाहिल्या तर इराणच्या हद्दीमध्ये घुसून हमासच्या इस्माईल हानियेची त्या ठिकाणी हत्या होते। एवढंच नाही तर अत्यंत महत्वाचा असा हिजबुल्लाचा जो महत्वाचा लीडर आहे त्याचा सुद्धा खात्मा हा मागच्या काही दिवसांमध्ये इस्रायलने त्या ठिकाणी केला होता। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अयातुल्ला खामेनी जे इराणचे प्रमुख आहेत त्यांना कुठेतरी जे आहे अज्ञात स्थळी त्या ठिकाणी नेऊन सिक्युरिटीसाठी त्यांना घेऊन त्या ठिकाणी गेले होते। म्हणजे एकूणच इराणच्या सामर्थ्याविषयी म्हणा किंवा इराणच्या एकूणच इंटेन्शन विषयी जे आहे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि म्हणून आता एक शेवटचा पर्याय म्हणून इराणला या युद्धामध्ये उतरण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय त्या ठिकाणी राहिला होता। म्हणून माझ्या मते आता त्यांनी पूर्णतः या ठिकाणी हल्ला केलेला आहे। नक्कीच या घटनेमुळे जे आहे ज्याला आपण म्हणतो वायडर एस्केलेशन, एक प्रकारे पश्चिम आशियामध्ये जे आहे युद्धाचं लोण फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पसरलेलं आहे। कारण आतापर्यंत फक्त जे आहे इस्रायल त्याचे जे एक प्रकारे दुश्मन होते म्हणजे हमास पासून ते हिजबुल्ला पासून हुती पासून एवढंच नाही तर याच्या सोबतीलाच त्याचा इस्रायलचा मित्र अमेरिकेनं सिरियामध्ये सुद्धा जे हल्ले केले होते। एकूणच ही सगळी परिस्थिती पाहता आता या युद्धाचं लोण आणखी फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे हेच या घटनेवरून स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे। सतीशजी, आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून इस्रायल लेबनॉनवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करतंय। तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे, जीवितहानी होतीये। आता इराणनं देखील सहभाग घेतलेला आहे। इराणकडून देखील आता जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे। त्यामुळे या संघर्षाचे, या युद्धाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे परिणाम बघायला मिळणार आहेत? नाही, नक्कीच या सगळ्या घटनेमुळे जे आहे वेस्ट एशियामध्ये, पश्चिम आशियामध्ये जे आहे युद्धाचं लोण आणखीन फार मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे त्या ठिकाणी स्पष्टच आहे। मुळातच इस्रायलने जे आहे त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट केली होती की 7 ऑक्टोबर 2023 नंतर
ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला त्याच्यानंतर आरपारची लढाई आम्ही लढणार अशा प्रकारची भूमिका इस्रायलने घेतली होती. म्हणून कुठल्याही ह्युमन राईट्सचा किंवा कुठल्याही आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार न करता अमेरिका आपल्या बाजूला आहे हे इस्रायलला पूर्णपणे माहित होतं आणि आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी कुठल्याही हद्दीपर्यंत जाण्याची इस्रायलची तयारी होती. आणि म्हणूनच पहिले हमासचा बंदोबस्त केला आणि नंतर त्यांच्या नॉर्दर्न बॉर्डरला असणाऱ्या या हिजबुल्लाचा सुद्धा जो आहे बंदोबस्त त्यांनी पूर्णपणे करण्यामध्ये एक प्रकारे यशस्वीता मिळवली होती. आणि आता खरा त्यांचा जो दुश्मन आहे इराण, आता इराण विरुद्ध सुद्धा जे आहे त्यांनी मोहीम एक प्रकारे उघडली होती. आणि इराणनं आता हा हल्ला केल्यानंतर नक्की त्याचे वायडर रॅमिफिकेशन्स आहे इराण विरुद्ध इस्रायल. आणि जर आता इराण विरुद्ध इस्रायल झालं तर खऱ्या अर्थानं अमेरिकेची यामध्ये कितपत भूमिका असणार आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. जर अमेरिका सरळ या युद्धामध्ये ओढला गेला तर माझ्या मते या युद्धाचं लोण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसेल. खरोखरच इराणला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या रशियाची त्या ठिकाणी मदत मिळते का, बाकीचे रशियाचे मित्र राष्ट्र आहेत त्यांची याला त्या ठिकाणी मदत मिळते का, हे सगळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच ही अत्यंत महत्वाची घटना आहे. वेस्ट एशिया तर जो आहे यामध्ये होरपळून निघणारच आहे, पण एक प्रकारे जे आहे जगामध्ये सुद्धा या घटनेचे जे आहे अत्यंत विपरीत परिणाम होणार आहेत. मागच्या 48 तासातच आपण भारतामध्ये त्या ठिकाणी पाहतोय की इकॉनॉमिक अँगलनं सेन्सेक्स जो आहे एक प्रकारे आपला जो सेन्सेक्स बाजार जो आहे शेअर मार्केट जे आहे ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कोसळलं होतं. आणि आता या घटनेनंतर जगामध्ये सुद्धा जे आहेत तिथले शेअर मार्केट ते कोसळतील, इकॉनॉमीवर सुद्धा विपरीत परिणाम त्या ठिकाणी होतील. जितक्या कमीत कमी काळामध्ये हा संघर्ष आटोपता होईल किंवा त्यामध्ये जे आहे एक प्रकारे जागतिक दबावामधून किंवा नक्कीच सतीशजी, तर इराण आणि इस्रायलचा हा संघर्ष खरं तर सुरू झालेला आहे, त्यामुळे या संघर्षाचे पडसाद संपूर्ण जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.